माढा विधानसभा मतदारसंघातील पुढचा आमदार कोण? लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अनेक नेते आपापल्या मतदारसंघात उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत. त्याचप्रमाणे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक असून यामध्ये अभिजित पाटील, रणजित शिंदे, शिवतेज मोहिते पाटील, सौ मिनलताई साठे यांच्यासह अन्य उमेदवार आमदारकीसाठी इच्छुक आहेत. तरी याबाबत माढा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्यात. पहा काय म्हणतात तेथील मतदार. तर काय नेमकं तुम्हाला कोणाचे विचार पडतायत? बरेच इच्छुक आहेत. शिंदे असतील, अभिजित पाटील असतील, मोहिते पाटील असतील, कोकाटे असतील किंवा साठे असतील. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला अभिजित पाटील बरे वाटते. बर म्हणजे कामाचा माणूस आहे बर आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगला आहे. बर आज पत्र जे झालेलं आहे ते भरपूर झालेलं आहे ऊसाच्या बाबतीत. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आता अभिजित पाटील चांगले आहेत. अभिजित पाटलामुळे भरपूर शेतकऱ्यांना बिल ऊसाचं भरपूर बिल मिळायला लागलेलं आहे ना. बर बर त्याच्यामुळे आम्हाला अभिजित पाटील बरे वाटते. विद्यमान आमदारांचं म्हणणं असं किंवा त्यांच्या समर्थकांचं म्हणणं असं आहे की या भागातील विकास पूर्ण झालेला आहे किंवा कुठलाच विकास राहिलेला नाही. पण आता आम्ही येताना बघितलं की रस्त्यावरती जे चिखल आहे किंवा चिखलात रस्ते अशी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. पण काय विकास झाला नाही असं आमच्या निदर्शनास झालं. तुम्हाला काय वाटतंय? विकास झालेलाच नाही ना. आमचे रस्तेच नाहीत ते नीट. तुम्ही अंजनगाव तांदळवाडी रस्त्याने गेला तर तुम्ही झाकून जाणार टू व्हीलरवर चिलारीनं. बर आणि जामगाव ते अंजनगाव ते बी रस्ता तसाच आहे. बर आणि अंजनगाव ते शिरपत पिंपरी ते बी रस्ता असाच आहे. बरोबर. म्हणजे जे रस्ते जे म्हणजे विकास काम केलेले असं म्हणणारे त्यांनी विकास काहीच केला असं म्हणायचं. विकास झालेलाच नाही. विकास काय झालाय? रस्ते तसेच आहेत. बाकीचे काय आहे? रस्ते विकास म्हणजे काय? बाकीचं काय? कुठं गावात दवाखाना आहे का? सरकारी दवाखाना आहे का? तालुक्याच्या ठिकाणी मोठा कुठला दवाखाना आहे काय? आहे का? काहीच नाही. तुम्हाला आता ही बॉर्डरवरचं गाव आहे इथं पलीकडं बारशे लागतो. तुम्हाला सोयी सुविधा कशा मग आता काय? आम्हाला सगळ्या सुविधा बारशीच आहे. मग इकडे काहीच नाही. काय सगळ्या नाही आम्हाला. माड्याला नाही टिंबूर काय नाही नाही. माड्याला फक्त जाऊन आम्ही वांगे बटाटे आणू शकतो मंगळवारच. बर बाकीचं सगळं तुमचा आमच्या आरोग्याचा विषय असतो. आरोग्याचा विषय सगळा विषय आमचा बारशी बारशेला बारशीला. मग काय मग मतदारसंघ म्हणून आमदार म्हणून काय उपाययोजना नाहीच? काय तसं आता उपयोग नाहीच म्हणायचं. काय उपाययोजना काहीच नाही. काय नाही सध्या नाही. असं मूलभूत सुविधा नाही. दवाखाना वगैरे काय असा मोठा काय नाही. बरोबर. यंदा मग फेरबदल होणार आहे का काय? यंदा फेरबदल होणार की. बर काय वाटतं यंदा कोणाला आमदार करायचं तुम्हाला? यंदा आम्हाला अभिजित पाटलाला आमदार करायचं. अभिजित पाटीलच का? अभिजित पाटील म्हणजे सगळे काम करतात ना. त्यांचं आज होतं काम आहे. बर जे शेतकऱ्याला जे लागतं ते त्यांच्यापाशी आहे ना. बर भविष्यात आमदार झाल्यावर काम बी करतील. आम्ही बाबतीत वगैरे त्यांनी चांगला तुम्हाला म्हणजे न्याय निवाडा केलेला आहे. हा 3,500 त्यांनी जाहीर केलेला आहे दर. जाहीर केलेला आहे. त्यामुळे त्यांचं चांगलं आहे. म्हणजे ते या भागाचा सर्वांगीण विकास करू शकतात असं तुम्हाला वाटतं? असं आम्हाला 100% वाटतं की अभिजित पाटील काय ना काय करू शकतात. अनेक इच्छुक आहेत ते तुम्हाला येतायत आपल्या आवाज फिरतायत. काय वाटतं तुम्हाला यंदा कोणाला आमदार करायचंय? इच्छुक भरपूर आहेत माढा तालुका मतदारसंघात. बर काम करणारा नेता म्हणजे आता तालुक्याला अभिजित पाटील. बर सर्व अभिजित पाटीलच का असं म्हणजे का बाकीचे काय आहेतच की? आता पहिले जे होते आमदार ते 30 वर्ष त्यांचं बघितलंय आम्ही. बर पाणी आणि बोगदा बर ह्याच्यावरच राजकारण आहे. रस्त्याचा विकास कुठलाही नाही. अशी परिस्थिती आहे. पिंपरी रस्ता झाला, तांबेवाडी रस्ता झाला, इतका खराब आहे की आम्हाला मोटरसायकल सोडून नीट चालत नाही. अशी परिस्थिती. आता तुम्हाला तुमच्या सोयी सुविधा भागवण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागतंय? ती काय म्हणते जी कामं केली तर आम्ही केले, ती राहिलेली आम्ही करणार. त्यांना मला तुम्ही थोडं थांबा. नवं नेतृत्व आम्हाला पाहिजे चांगलं. ह्यांना आम्ही खरंच कंटाळलोय. बर आता 6 वेळा आमदार राहिलेले या भागाचे या मतदारसंघाचे ते तर म्हणतात की पूर्ण आम्ही विकास केलेला आहे आणि कुठलाच विकास शिल्लक नाही असं बऱ्याच ठिकाणी बोललेलं आहे. विकास आणि काम कधी संपत नसतो. ही नुसतं बोलायचं असते, कधी संपत नसतं. काम करावं लागतंय. पण काहीतरी त्यांच्यापेक्षा चांगल्या अपेक्षा आहेत आम्हाला. युवा नेतृत्व आहे बाबा की चांगलं करतेली, शेतकऱ्यासाठी भाव देतेली, सुविधा, मेडिकल, कॉलेजिंग ही सगळ्या अपेक्षा आहेत माढा मतदारसंघात. की नाही कुठलंच काय, कुठली बँक अशा अपेक्षा कुठल्याच नाही. त्यांच्यापासून आम्हाला मिळतेलं आहे. आता लोकसभेला तुतारीचं वारं होतं, त्याचाच उमेदवार निवडून आला. तर मग आता नेमकं आता काय या टप्प्याला कसं होईल? त्यावेळेस चिन्हात पिपाणीमुळे चिन्ह फलट झाल्यामुळे ह्या गावातनं लीड जास्त गेलाय त्याला आपला भाजपला. पिपाणी जर नसती तर 100% तुतारीने लीड घेतला असता. आता तुम्हाला जी आवडते उमेदवार आहे ती तुम्हाला कुठून उभं राहावं असं वाटतंय? आहे ही उमेदवार आमच्या माढा मतदारसंघातच योग्य आहे. बाहेर नाही कुठे चालत. नाही कुठून उभं राहावं असं वाटतं? कुठल्या पक्षातून? तुतारी
तो तरी घ्यावी आबाने अशी अपेक्षा आहे आमची. तुतारीकडून उभा राहावं असं उभा म्हणणं आहे राहावं, तुमचं. आमची अपेक्षा आहे. बरोबर. मग यंदा फेरबदल होतील असं वाटतंय. 100% फेरबदल होणार. काय सध्या आमदारकीचं निवडणुकीचं वारं व्हावं लागले, काय काय चाललंय नेमकं, काय कोणाला आता करायचं? आमदारकीचे रणधुमाळी तर चालूच आहे हा. आणि आबांनी एक आम्हाला आशेचा किरण लावलाय शेतकऱ्यांसाठी. बर. ते म्हणजे ऊसाच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून बंद पडलेले कारखाने चालवायला घेऊन यशस्वीरित्या चालवून धावण्याचं काम आबांनी केलं आणि आबा ती धमक आहे. बर. शेतकऱ्यांना ह्याच्यापेक्षा बी पुढे जाऊन आणखीन आबांकडून अपेक्षा आहे त्या हिशोबाने आम्ही आबाच्या मागे 100% जाणार आहोत. कारण का आता ह्याच्या अगोदर तुम्ही ज्यांना निवडून दिले जे शिंदे त्यांनी फक्त कारखान्याचा विकास झाला म्हणजे बिल वगैरे चांगली दिलेली की त्यांनी. नाही, पण ती विषय पण ह्याच्या पुढे नाहीच बिल. बर. आणि कारखान्याच्या माध्यमातून फक्त विकास झालाय खेड्यापाड्यात. म्हणजे या भागाचा विकास झालाय का? या आम्हाला भागाचा विकास झाला फक्त नाही. आमच्या तिकडे जे राजकारण चालू आहे फक्त आणि फक्त ऊसावरलं राजकारण चालू आहे. बर. ते गावगावच्या विकासासाठी नाही किंवा मेडिकल कॉलेज असो, डी फार्मसी, बी फार्मसी, म्हणजे जी लेकरांना शिकण्यासाठी जी सुविधा आहे काय सुविधा ती केल्या नाही? सुविधा आमच्या तालुक्यात नाहीच आणि त्याच्यापासून लोक वंचित ठेवली ह्याने. आता शिक्षणासाठी तुम्हाला मग म्हणजे लेकरांना कुठं पाठवावं लागेल तुम्हाला? आता बारामतीला जातेत, लातूरला जातेत, बाहेर बार्शीत काय जातेत. आमच्या तालुक्यात अशी सुविधाच नाही. 3 गावाच्या जवळजवळ बॉर्डरवर आहात, 3 तालुक्याच्या बॉर्डरवर आहे. इकडे पंढरपूर आहे, इकडे माडा आणि इकडे बारशी आहे. तुम्हाला सोयीस्कररित्या तुम्हाला सांगतो गैरसोय होती. अशा रस्त्याची अवस्था झाली आहे. रस्ते पूर्ण तयार झालेले नाहीये त्या भागामध्ये. कुठलेही तुम्हाला जर प्रश्न सुटलेले दिसत नसताना तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आज 6 वेळा आमदार बंदा शिंदे यांना निवडून दिले. मग कशाही जीवावर का निवडून दिलं तुम्ही ह्याच्या अगोदर? मग तेच की फक्त ऊस आणि ऊसाच्याच मुद्द्यावर आजपर्यंत हे राजकारण गेलेलं आहे. आणि आशेचा किरण म्हणजे विरोधकच आजपर्यंत चांगला मिळाला नव्हता, सक्षमपणे मिळाला नव्हता. आणि आता तोच एक आशेचा किरण म्हणजे अभिजितआबा पाटील. आता त्यांनी तर आता छाती ठोकपणे सांगतात की आम्ही या मतदारसंघाचा पूर्णतः विकास केलेला आहे, इथं कुठलाच विकास शिल्लक नाही, आमच्याकडून पूर्ण म्हणजे विकास कामे झालेले आहेत. मग आता ते विकास झालाय का नेमका? विकास जर झाला असता तर पोरं लातूरला कशाला गेली असती, बारामतीला कशाला गेली असती, पुण्याला कशाला गेली असती. मग आता आणि आता तुम्ही रोडवरून येताना तुम्ही बघितलं असेल रोडला किती खड्डे आहेत. रस्ते नाही. आता बरं ती बी येऊन जाते, त्यांना बी विचारा, त्यांच्या बी गाड्या खड्ड्यात जाते तरी पण म्हणते आमचा विकास झाला झाला नाही. मग आता नेमकं तुम्ही मग कुणाला आमदार करा ठरवलाय? अभिजित पाटील कारखाना त्यांचा विश्वर आहे. पण तुमच्या इथे जवळजवळ 10 किलोमीटरचा कारखाना आहे इथं. आहे की. मग मी पहिल्यांदाच सांगितलं ना, कारखान्याच्या फक्त कारखान्याच्या माध्यमातून राजकारण चालू आहे, दुसरं विकास नाही. म्हणजे विकासावर राजकारणच नाही. आता येणारा हे उमेदवार तुम्हाला जे अभिजित पाटील हे पूर्ण विकासावर राजकारण करतील असं तुम्हाला वाटतं? 100%. ज्या निवडणुका सुरू आहेत, रणशिंदान चालू आहे, माढ्यातून अनेक जण इच्छुक आहेत. मोहिते पाटील असतील, शिंदे तर आहेतच, परत मग अभिजित पाटील आहेत, कोकाटे आहेत, साठे आहेत. काय कोणाला विचार पडतायत? विचार आता पहिला मी शिंदेचे कार्यकर्ते होता, बबनदादा शिंदे आमदारचे बघ. ते आता काय झाले की आम्ही शेतकरी, माझा स्वतः त्यांच्या कारखान्याला 500 ते 600 टन ऊस जातो. हा, तर त्या ऊसाच्या दरात बाबतीत त्याने आजपर्यंत 2200-2300 वर रुपया दिला नव्हता आम्हाला. पण ह्या आबानं काय केलं, गेल्या वर्षी आम्हाला आबामुळे आमच्या घरात कमीत कमी 500-600 टनाची बेरेज केले, 300 रुपयानं वाढ झाली आमच्या मागे. आमचा ह्याच्यात फायदा आहे शेतकऱ्याचा, ह्याच्यामुळे आम्हाला आबाचा विचार पटागलं. मग आता आमदार नेमकं कुणाला तुम्हाला करायचं? आता आबाला करायचं ना. बरोबर. आता विद्यमान आमदार तर म्हणतात की आम्ही एवढा विकास केलाय आणि कुठलाच विकास शिल्लक राहिला नाही, या भागाचा विकास केला असं वाटतं. कशाचा? आता तुम्ही आलाव ना, कुठनं आलाव तुम्ही सांगा, तिथनं तुम्हाला दिसला का विकास एवढं सांगा आम्हाला. आता रस्त्यावरून हा, मग ते सांगा ना, तुम्हाला एकाच दिसला का? आम्हाला तर काही तसं निदर्शन झालं नाही. आणि मग आम्ही तुम्हाला सांगाय, तुम्हालाच दिसणार आहे ना काय झालंय. रस्त्याचा विकास असा झाला त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं? कशाचा? आता विकास कुठला? त्या भागात तर 42 गावाचा त्यांनी विकास केला म्हणून असं सांगतायत. कुठे विकास? 42 गावाला मतदार येऊन बघून जाईल ना इथं एखादा राहायला अंजनगावात खरंच विकास झाला का, या भागात झालाय का? म्हणजे आपल्या परिसरातील विकास झाला नाही. झालाच नाही. मग आता काय नेमकं काय ठरवलंय? का ना, आबालाच आबाला निवडून द्यायचं ही अपेक्षा आहे आमची सगळ्या भावांची. बरोबर.
सध्या महाडा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं वाहू लागले आहे. अनेक जण इच्छुक आहेत. अभिजित पाटील असतील, शिंदे तर आहेतच, परत मोहिते पाटील असतील, साठे असतील, कोकाटे असतील. काय नेमकं तुम्हाला कोणाचे विचार पडतात काय? विचारच का आता दादा आबांनी तर बऱ्यापैकी तरुणांच्या मनावर राजराज्य केलंय. सध्या तरी वातावरण आबाच्या भारड्यात जर्स आहे. आवाज का म्हणजे हो. नेमकं आता इतरही नेते आता मोहिते पाटील तुम्ही खासदार त्यांना केलेलंच आहे. आता मग ते पण उभारले त्याची बाहेर तालुक्यातले त्यांचा काय संबंध आहे इथे यायला? कुणाचा अभिजित आबाचा काय म्हणजे आता आमची उसाची कुंडी सोलापूर जिल्ह्याच्या आबाने फुलले मुळात तर काय फोडले? गेल्या वर्षी आम्हाला 200-300 रुपयाचे भाव भेटला आगाव ते आबामुळे भेटला. शिंदे कंपनी कापसेवाडीच्या कार्यक्रमात आबांचे धक्का दिला तो आणि धक्का आणि म्हणजे लोकांच्या मनात बरेच जा करून बसला. आता 6 वर्ष आमदार असेल त्यांनी सुद्धा विकास केलेलाच आहे असं त्यांचं म्हणणं विकास आहे. आहे आणि अजून विकास आहेच दर विकास दिलेलाच आहे की आता काय आहे पण सध्या म्हणजे गेल्या वर्षी जे आम्हाला 2500-2600 रुपये दर भेटला असता हा ते आम्हाला आता 200-300 रुपयाचे भाव एक्स्ट्रा जे भेटला ते आबामुळे केवळ भेटलाय. नेमकं आता काय तुम्ही ठरवलं नेमकं आमदार नेमकं कोणाला करणार आहे? आवाज फिक्स का म्हणून म्हणजे आता त्यांनी विकास केला असं शिंदे बंधू म्हणतायत. विकास आहे पण आता सर्वसामान्य जनतेतून जे जे म्हणजे लोकांना बी संधी भेटली पाहिजे असं आता दादांना बी खूप 30 वर्ष लोकांनी सहकार्य केलं आहे. दादांची आता पिढी म्हणजे दादाचं वय आता म्हणजे हे थोडे विचारांची थोडी आता आणि थोडं डेव्हलपमेंट साठी आबांच्या विचारांची थोडी युवकांची बऱ्या प्रमाणात हे होत आहे मॅचिंग होत आहे. आता तुम्ही इतकं म्हणजे 6 वेळा तुम्ही त्यांना निवडून दिलं म्हणजे अजून एकदा निवडून द्या. नाही आता दादाला आपल्या आबालाच द्यायचं ह्यावर आपण द्यायचं थोडंफार आता 31 वर्ष आमदार काय म्हणलं थोडंफार त्यांचं बी असणार इथनं तुम्हाला नेमगाव जवळ आहे, पंढरपूर लांब पडते असं तुम्हाला. ते आमच्या आबाला काय जायचं म्हणल्यावर आम्हाला कुठं आम्ही मुंबईला जाऊन आलोय एक मनात विचार असल्यावर म्हणजे यंदा तुम्ही त्यांना आमदार करा 100%. रोजगार. सध्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये ची निवडणूक सुरू आहे किंवा आता लागतीच आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच निवडणुका विधानसभेला लागत आहेत. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक आहेत, अनेक नेते मंडळी आहेत. मोहिते पाटील असतील, अभिजित पाटील असतील, शिंदेचे बंधू आहेत, विद्यमान त्याचे चिरंजीव आहेत, परत साठे आहेत, कोकाटे आहेत. काय तुम्हाला कोणाला विचार पडते? एक तुम्ही युवा तरुण मतदार आहे तुम्ही. कसं आहे या आपल्या तालुक्यावर मागील जवळजवळ 30 वर्षापासून शिंदे बंधूंचं वर्चस्व आहे. बर. परंतु आज अशी परिस्थिती आहे की आज जी सगळे युवा वर्ग आहे किंवा ज्याला बदल हवा आहे कारण सत्ता ही एका जागेवर केंद्रित झालेली आहे त्याचं कुठंतरी विकेंद्रीकरण झालं पाहिजे ते स्वरूप विस्तारलं पाहिजे ह्याच्यासाठी सगळ्याचं मत आहे बाबा काहीतरी नवीन नेतृत्व पुढे आलं पाहिजे आणि ह्या अभिजित आबाच्या रूपानं लोक त्यांना नवीन नेतृत्व असं समजायला तयार झालेले आहेत. का हो म्हणजे का म्हणजे ते बाहेर तालुक्यातले बाहेर तालुक्यातले आहेत की बरोबर आहे तुमचं आम्हाला इथं कारखाना जवळ आहे शिंदेचं त्यांचं गाव जवळ आहे काय अडचणी असल्या तरी जवळ जाता येतंय परंतु असा प्रॉब्लेम आहे की लोकांना मागील 22-23च्या गळीत हंगामात आपण बघितलं सर्वात आधी ऊसाचा दर जो असतो तो अभिजित आबांनी सगळ्यात जास्त जाहीर केला. किती जाहीर केलाय? सगळ्यापेक्षा 200-400 रुपये तरी जास्त जाहीर केला. जवळजवळ 3,000 असं आम्हाला ऐकण्यास मिळतं. 3000 असेल 3100 असेल 2900 असेल 3200 असेल परंतु आज पत्र आपण बघितलं तर 2400-2200च्या पुढे कधी ऊसाचा भाव गेला नाही परंतु ह्याच्यामुळे जवळजवळ पूर्ण सोलापूर जिल्ह्यात सगळ्याच कारखान्याला भाव वाढवून द्यावा लागला आणि त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्याला झाला ना. प्रत्येक घरात 100, 200, 300 टन 50 टन ऊस जाणार आहे ते रक्कम झाले शेतकरी. हा मग आता विद्यमान आमदार सुद्धा म्हणतात की आता या माढा विधानसभा मतदारसंघाचा पूर्ण सर्वांगीण विकास केलेला आहे. लोकांनी आम्हाला भरपूर लोक आमच्या पाठीशी आहेत आणि एवढा कुठलाच विकास काम आमच्यापासून म्हणजे राहिलं नाही करायचं असं त्यांचं म्हणणं म्हणजे सगळं केलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं मत बरोबर आहे हो. ह्या जनतेने बी 30 वर्ष त्यांना मत दिलेली आहेत ना मग ज्या माणसाला आपण आमदार करतो त्या माणसाकडनं आपल्या अपेक्षा असतातच ना मग त्या अपेक्षा कशा पूर्ण होतात हे बघायचं असलं तर हे बघा हे अशा अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत विकास झालेला आहे हा सगळा विकास असा आहे तुम्हाला येताना दिसला असेल. आता या रस्त्यावर येताना आम्हाला इथून कुरडवाडीला जायचं असेल तर एक 10 किलोमीटर अंतर जायला आम्हाला जवळजवळ 37 मिनिटं लागतात. मग हा विकास अशा स्वरूपाचा झालेला आहे. आता तुमचं म्हणजे आरोग्याचा विषय असो किंवा अन्य विषय असो कुठल्याही म्हणजे जवळ विषय कचेरी तहसील कचेरी वगैरे या कामासाठी तुम्हाला मग जायला कुठलं तुम्हाला सोयी सुविधा कशा मग जाण्यासाठी तुम्हाला कुठं मिळतात तुम्हाला? स्वतःच्या भरोसेच बरं. विकास हा तुम्हाला 10 किलोमीटर जायला 40 मिनिटं लागतात 5 किलोमीटरचा रस्ता असेल तर ते 20 मिनिटं जातात. तुम्हाला कुठला भाग जवळ आहे कारण तुम्ही ह्या बॉर्डरवरती गाव आहे तुमचं म्हणजे 3 तालुक्याच्या बॉर्डरवरती गाव आहे. इकडं पलीकडे मोहोळ आहे इकडं परत बारशे आणि माढा तर तुम्ही आहेतच
मग तुम्हाला जवळ कुठल्या सोयी सुविधा नाहीत का? आम्हाला सगळ्या सोयी सुविधा बार्शी तालुक्यातून उपलब्ध करून घ्यावं लागतात. म्हणजे मतदारसंघ शिक्षण माढा, असेल. आमदार हा, हा, इथे हा. आणि म्हणजे तुम्हाला सोयी सुविधा बार्शी तालुक्यातल्या मागील 30 वर्षापासून आम्हाला आमच्या तालुक्याला आमच्या जनतेच्या लेकरांना शिकण्यासाठी कुठलीही एखादी शैक्षणिक वसाहत मिळाली नाही, कुठं चांगलं कॉलेज नाही. सगळे हे जे असेल गरजा हे आपल्याला दुसऱ्या तालुक्यात बरं. दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन पूर्ण करावं लागतं. बरं, तुम्ही निवडून दिलेले आमदार जे आहेत त्यांनी याचा विचार केला नाही असं तुम्हाला म्हणायचंय? आता आम्ही सांगण्यापेक्षा आतापर्यंत सगळ्यांनी तुम्हाला सांगितलंच की मग नेमकं तुम्हाला असं म्हणायचं की आता हा नवीन बदल हवाय आणि सोयी सुविधा देणारा तुम्हाला आमदार बदल घडलाच पाहिजे. मागील जवळजवळ 30 वर्षापूर्वी लोकांनी बदल घडवला, त्यावेळेस बबनदादा आमदार झाले. मग त्यावेळेस पासून 30 वर्ष जनता त्यांच्या पाठीमाग आहे. मग आता ते तर पुलावरून भरपूर पाणी गेलेलं आहे. आज लोकांच्या गरजा बदललेल्या आहेत आणि ही बदल घडलाच पाहिजे. आणि मग हे बदल घडवायचा असेल तर आपल्याला नवीन नेतृत्व आणलंच पाहिजे ना. मला तुम्हाला नेमकं कुणाला आमदार करायचं यंदा आता? आता सगळ्याच्या हृदयात तर अभिजित आबा पाटीलच आहेत. बरं, मग आता ते कोणत्या पक्षात उभं राहावे असं तुमचं म्हणजे मत आहे? त्यांनी फक्त एकच करावं की तुतारी हातात घ्यावी आणि आमदार व्हावं. या अंजन गावामध्ये सध्या माढा विधानसभा विधानसभेचा उमेदवार हे अनेक आहेत. त्याच्यामध्ये अभिजित पाटील असतील, मोहिते पाटील असतील किंवा कोकाडे असतील किंवा साठे मॅडम असतील, अशा अनेक इच्छुक आहेत. सिद्धी तर आहेतच, विद्यमान आमदार त्यांचे सुपुत्र आहेत. तुम्हाला कोण असा आता पुढचा आमदार कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं? अभिजित आबा बरं, त्यांनीच काय उभं राहावं म्हणजे आता तुमच्या मनात काय असं आहे? तरुण नेतृत्व आहे. बबन दादाला 30 वर्ष झालं संधी देऊन बघितलंय आम्ही, बरं, विरोधकच नाही. त्यामुळे त्यांनी सांगाल त्या पद्धतीने सगळं होतंय. त्यामुळं अभिजित आबाला ह्या वेळेस द्यावा चान्स, सगळ्याची इच्छा आहे. तरुण पिढीचं नेतृत्व अभिजित आबा आहे. बरं. आता या विद्यमान जे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की असं की या माढा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. काय विकास झाला असं तुम्हाला वाटतंय? नाही, काय विकास झालेला नाही. बरं, म्हणजे काय समस्या नेमका अजून राहील? काय रस्त्याची समस्या आहे. बरं, गावात फक्त पूर्वीपासून 30 वर्षापासून मंदिर तेवढं झालेलं आहे. बरं. बाकी रस्त्याचा कुठला इथं विकास पिण्याच्या नाही. पाण्याची ही लाईटची सोय कशी आहे? बोर आहे, बरं, विहीर आहे. बरं, बरं. विहिरीवरनं बोरवरनं पाणी. शेतीला लाईटीचं कसं काय तुमचं नियोजन कसं असतंय? काय नाही नियोजन, काय नाही. लाईट DP वगैरे काय नाही? आहेत डीपी, 2 वर्ष झालं डीपी असून ती मंजूर होऊन सुद्धा डीपी देत नाहीत. बरं, 2 वर्ष झालं डीपी दिली नाही. तुमच्या हक्काचे आमदार तुम्ही त्यांना 6 वेळा निवडून दिलं, तुम्ही मतदार आहे. मग आता त्यामुळे दिलं 6 वेळेस दिलं ना त्यांना निवडून. 6 वर्षात काहीच झालं नाही त्यांच्याकडे 30 वर्षात. बरं, आता नवीन चेहरा नवीन पाहिजे तुम्हाला? नवीन चेहरा पाहिजे, अभिजित आबा पाटील.